थँक्यू सो मच योगेश इंदोळे सर, आपण ज्यांचा आवाज ऐकलात. वैसुप खडकी, ज्यांना कोणाला गरज असेल कमेंटेटर साठी तरी योगेश इंदोळे यांच्याशी संपर्क करावा, जेणेकरून तुम्हाला एक चांगला समालोचक पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरे मॅच तुमच्या भेटीला येईल. आपण पाहतोय बलजवाडी बनाम गिरेजवाडी. पहिल्याच फेरीतल्या पण तिसरी मॅच अनुभवतोय. दोन संघ या ठिकाणी विजयी झालेत. पहिल्या सामन्यामध्ये वारजवाडी या संघ, दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिला नेरे लवाली या संघ, आणि तिसऱ्या सामन्यामध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर नशीब आजमावताना तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यात मात्र शंका नाही. 4 षटकांची लढत आणि 4 षटकांमध्ये मी म्हणेन इथे कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल गिरेजवाडी या संघांकडून. पाठीमागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं तर जय वाघोबा चषक गिरेजवाडी आयोजित केलेली स्पर्धा मानाची आणि सन्मानाची ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आणि खरं तर झेंडेजवाडी या ग्राउंड वरती ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेसाठी नितांत 4 दिवस आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांना आम्ही खूप चांगलं सहकार्य केले देखील. आणि ती स्पर्धा देखील भरपूर चांगली पार पाडली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या स्पर्धेला मी म्हणेन एकही गालबोट लागलेला नाही. इतकी चांगली आणि सुरेख रीतीने ती स्पर्धा पार पाडली गेली. पहिल्या स्पर्धेतील तिसरी मॅच आपण अनुभवता. खरं तर या क्रीडांगणावरती अनेकदा कॉल येऊन गेले, अनेकदा व्हॉट्सअप वरती SMS देखील लोकांनी केल्या. प्रत्येक खेळाडू असा असतो की त्याला क्रिकेट शिवाय थांबता येत नाहीये, परंतु या स्पर्धेला मी म्हणेन नितांत आता गरज वाट पाहावी लागेल. जे या स्पर्धेमध्ये संघ वेटिंग होत्या त्या संघाला मात्र पुढच्या वर्षी मी नक्कीच प्राधान्य देऊ. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक मिड ऑनला टीपला जाईल. फलंदाज नंदूचा खेळ संपवलाय. डीजेच्या माध्यमातून आज त्यांना चांगलं ठाऊक आहे 26 जानेवारी अख्ख्या भारत देशामध्ये हा दिवस थाटामाटाने साजरा केला जातोय. खरं तर आज स्वातंत्र्य सैनिकांचं सॉन्ग देखील लावण्यात आलं, ज्याने आपल्या देशासाठी प्राण दिला. स्वातंत्र्यवीर देखील पाहायला मिळालं. पुढे आपण पाहतो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. पहिल्या चेंडूवरती नंदूची विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर. कॅप्टन नंबर 3 वरती न्यू बॅट्समन मनोज हा चेंडू टॅप केला. आपण पाहतो पॉइंट मध्ये शतरक्षक डायरेक्ट हिट. ओ पंचांकडे जोरदार अपील. पंच आम्हाला दर्शवतील एस इट इज विकेट. फलंदाज बाद. ती शंका मी खरं तर दूर केली
आणि तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार पाहू शकाल. क्लॅरिटी विथ क्वालिटी. दूध का दूध, पाणी का पाणी. एकही फलंदाज मात्र आज या क्रीडांगणावरती थांबायला मागत नाही. या बाक टू बाक 2 विकेट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आनंदाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी राहिली. या चेंडूवरती विकेट आली तर विकेट अटॅक संपादित करू शकतो गोलंदाज आनंदा. नो बॅट्समन. कॅन्डिडेट नंबर 4 वरती दत्ता ऑन स्ट्रायकरात. शफल झालेत. मोठा फटका खेळायचा होता पण चांगला दर्शवतील. यस, इट इज वाईट बॉल. आणि संघाचं इथे अकाउंट ओपन करत असताना श्री गणेश करत असताना गोलंदाज आनंदा बॉलिंग ट्रॅक वरती बल्लेजवाडी या संघांकडून. पंच त्यांना ताकीद 4 ओव्हर मध्ये फक्त 20 मिनिटांचा होती. हा चेंडू देखील आपण पाहिला गेला तर चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा स्टिकच्या खूपच बाहेर. वारंवार मात्र टप्पावरती गोलंदाजी केली जात नाही. सुरुवातीचे 2 चेंडू इतके चांगले टाकलेत आनंद या गोलंदाजानं, त्यावरती 2 विकेट मिळवल्या आणि त्यानंतर थोडासा दिशाहीन गोलंदाजी केली जाते. या 2 चेंडूंमध्ये दोन्ही चेंडू वाईड. खोलर टप्पाचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. यश रक्षक हातामध्ये सहजरितीने टीपला असेल. फलंदाज होईल बाद दत्ता. लागणार 3रा धक्का या ओव्हर मध्ये. फलंदाज OUT. विकेटने गोलंदाजी केली जाते. अनंताच्या माध्यमातून सुरुवातीला 2 विकेट आल्या, त्यानंतर 2 चेंडू वाईट फेकल्या, पुन्हा एकदा कमबॅक केला. या ओव्हर मध्ये अतिरिक्त धावा 2 आल्यात आणि 3 विकेट गिरेचवाडी या संघ गमावून बसलाय. खरं तर एखाद्या खेळाडूला हा डाव सावरणं गरजेचं ठरेल. तथापि एकही फलंदाज पॉपिंग क्रीज वरती थांबायला मागत नाही. लॉफ केला समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. अलॉंग द कार्पेट आपण पाहता थोडीशी फंबल झाली आणि आपण पाहिलं तर 2 धाबा ठिकाणी कंप्लीट. आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पण पाहिली गेली तर 4 धावसंख्या 3 बाद 4. समोर फलंदाज रुपेश ऑन स्ट्रायकरात. हा चेंडू आपण पाहतो मोठा फटका खेळायचा होता. बाट आणि चेंडूंचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज आनंदाला आपण पाहतो. खर तर कालच्या दिवसापासून आपण नितांत वर्षभराची वाट पाहत असतो. 25/1/2024 या रोजी खर तर म्हसोबाची यात्रा ही तुम्हाला पाहायला मिळते आणि ती यात्रा तुम्हाला 10 ते 15 दिवस इतकी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. पंढरी ऑन बॉलिंग ट्रॅक वरती. आज खर तर 26 जानेवारी या दिवसामध्ये देखील आपण खडकवाडी गावातील जे पाटील योगेश इंदोळा यांची सुकन्या सिद्धी
योगेश इंदोळा हिचा आज वाढदिवस आणि तिच्या वाढदिवसाला खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण तो वाढदिवस या ठिकाणी साजरा करू. रिबाचा डेन फटका बसलाय. फर्स्ट स्लिप मध्ये टीपला जाईल फलंदाज बाद. चार धावसंख्येत आफ्रिकावरती खोल टप्पा येंडो पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील डायरेक्ट हिट. पंचांचा ओंगली उठी तो दुर्घटना घटी. फलंदाज आणखीन एक होईल बाद. लागणारा 5वा धक्का. जाणवतोय का तर गिराजवाडी या संघ म्हटला तर सातत्याने प्रत्येक वर्षी एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून नेहमी आयोजित करण्यात येते आणि ती स्पर्धा देखील आपण पाठीमागच्या महिन्यामध्ये पाहिली आणि ती स्पर्धा देखील आपण युट्यूबच्या माध्यमातून अर्थातच ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ती स्पर्धा तिथे कव्हर करण्यात आली आणि क्लॅरिटी विथ क्वालिटी ही पाहायला मिळाली. हा चेंडू सफल झालेत. फाईन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय लॉफ केला चेंडूला. एकदम कंप्लीट केलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पंचांकडे जोरदार अपील आणि या 2 धावा कंप्लीट आहेत. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पण पाहिली गेली तर आत्ता जाऊन पोहोचली 6 धावसंख्या. नितांत गरज आहे टीम गिराबाडी संघाला आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर गिराबाडी संघ 4 षटकांमध्ये तुम्हाला 25 ते 30 धावा हे बनवणं गरजेचं ठरेल कारण या क्रीडांगणावरती 25 ते 30 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. या क्रीडांगणावरती 50 धावा देखील चेस झाल्यात. या क्रीडांगणावरती 60 धावा देखील चेस झाल्यात. परंतु आता आपण पाहतोय कुठपर्यंत धावांचा डोंगर उभारू शकतो तो गिराजवाडी या संघ बलेजवाडी टीमच्या विरोधात. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील नरेश. हा चेंडू बॅट पासून लांब ठेवला. इट इज बॅट बॉल आणि एक्स्ट्रा धावा ठिकाणी ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या पण पाहता 5 बाद 7 धावा आफ्रिकावरती. हा चेंडू डॉट राहिलाय. चांगली गोलंदाजी पंढरीनं केली कमालीची गोलंदाजी करतात. खर तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला गोलंदाज आनंद या गोलंदाजाला तब्बल त्याने देखील एक चांगली धावसंख्या खर्च केली नव्हती. फुलर लेनचा चेंडू मिसला मिक्स स्ट्रोक आणि मिड विकेट रिझन मध्ये टीपला जाईल. फलंदाज संपवलाय. नरेचा खेळ बॅक टू द
झाला ड्रॉप आपण पाहिला तर या ठिकाणी एकच धाव कंप्लीट केली आहे सरळ कपिल शिंदेनं नाकार दिलाय. कपिल शिंदेला एकच सांगेन खर तर गिरजवाडी जे चषक होता जे वाघोबा क्रिकेट संघ गिरजवाडी यांच्या माध्यमातून एक स्पर्धा आयोजित केली पाठीमागच्या महिन्यामध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये विमानांना 4 दिवसामध्ये त्यांची आवर्जून उपस्थिती होती. जरी त्यांचा जॉब आहे ऑर्डनसला ते कामाला आहेत ऑर्डनस त्यांचा जॉब आहे आणि ते ऑर्डनस या जॉब वरती कर्मचारी आहेत तरी देखील त्यांनी आज पुन्हा एकदा या स्पर्धेला खर तर नितांत वेळ दिला कारण आपल्याच गावासाठी खेळायचंय त्यांना चांगला डाव घ्या. या ठिकाणी आपल्याकडे क्रिकेटचा फार अनुभव आहे आणि सध्या आपण अनुभव पणाला लावत असताना कपिल शिंदे नॉर्थ सेकंड वरती आहेत ऑर्डनसला जॉब वरती आहेत तरी देखील क्रिकेट म्हटला तर मग डेचा त्यांचा शेड्यूल असेल ते नाईटला त्यांचा शेड्यूल करून घेतात. डेला त्यांची ड्युटी असेल तरी देखील ते सेकंड ड्युटी करू शकतात एवढी क्षमता एक कपिल शेंडेकडे पाहायला मिळते. हा चेंडू पडल्यानंतर स्विंग झालाय डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये राजेश चांगली गोलंदाजी राहिली आहे. आता 3 चेंडूंमध्ये फक्त या 2 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा स्लो वर्गातीचा बॉल फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. आपण पाहतोय शतरक्षक तिकडे आहेत आणि या ठिकाणी पाहिला गेलं तर या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहू शकाल 15 धावा दाफलकावरती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती या राजेश ऑन ट्रॅक बॉलिंग वरती. हा चेंडू आपण पाहिला तर बाट आणि 5च्या मधून बॉल काढलाय निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज राजेश. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधील तेव्हाच पुन्हा एकदा आपण पाहतो अलंग कार्पेट नाव मिड विकेट रेझर मध्ये शतक्षक आहेत चांगली फील्ड तुम्हाला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न घातकी धाव कंप्लीट होईल का या ठिकाणी डाऊट टाकून खरं तर 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. या 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 3 संपन्न झालं. या 3 षटकाच्या अंती धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 6 बाद 17 धावा मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक टॉलीचा इशारा पंचांचा आलाय.
चेंडू होता फाईन क्षेत्रामध्ये खेळायचा होता. समोरचे लॉफ केला, एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कपिल शिंदे जोराने गेलेत वरती. आपण पाहतोय तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातात. सरळ नकार दिलाय. बघा जरी कपिल शिंदेला 40 वर्ष कंप्लीट झालेत, 45 वर्ष जरी कंप्लीट झालेत, तरी देखील कपिल शिंदे क्रिकेट सोडायला मागत नाही. ही चालाकी आहे, कबड्डीची चालाकी क्रिकेटमध्ये दाखवतोय. फुल्लर लेनचा चेंडू पंचाने 9 घोषित केलाय आणि आता मेजवानी असेल फलंदाज कपिल शिंदे साठी. या चेंडूवरती कपिल शिंदेनं षटकार ठोकला तर मी स्वतः समालोचक सोनू आगिवला यांच्याकडनं 100 बाचा कास पाहिजे असेल. फेट बॉलवरती फुल्लर लेनचा चेंडू होता, आपण पाहू शकाल मोठा फटका कन्वर्ट करायचा होता आणि आपण पाहिलं तर इथून 2 धावा कंप्लीट. या ठिकाणी बाकअप नाही. बल्याचवाडी संघ एकच संघाने क्रिकेटमध्ये नेहमी कॉन्सन्ट्रेट असावा आणि सातत्याने तुमचा तेव्हा खेळ चांगला असतो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती असताना गोलंदाज मयूर हा चेंडू लांबून खेळलाय. बॅकफुटला जाऊन कट करायचं होता, परंतु चेंडू इथून लांबून खेळले जातात. फलंदाज कपिल शिंदेच्या माध्यमातून जिथून कपिल शिंदे ना खरं तर मैदानाच्या आतमध्ये गेला तिथून धावसंख्येला वेग मिळालाय. शेवटच्या जुने 3 चेंडू शिल्लकात. फुल्लर लेनचा चेंडू कव्हर पॉइंटच्या वरना फटका गॅदर केला, पण बहादूर शतरक्षक होते डीप मध्ये आणि तिकडे तुम्हाला धावा मिळतील पाहायला 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा दाखल का वरती. बघा खेळाडू कक्षामधनं मग विनंती करेल गिरेजवाडी संघ, तुम्ही आमचे अत्यंत जवळचे मित्र आहात आणि एकच विनंती करेल की खेळाडू कक्षामधनं आवाज देऊ नका. तुम्ही टाळ्याने गजर करू शकता फलंदाजाचा, पण आवाज देऊ नका प्लीज. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा बाट आणि पाठच्या मधून बॉल काढले जातात. निर्धाव चेंडूच्या सांगता केली जाते. 24 धावा दाखल का वरती. आपण पाहतो गिरेजवाडी या संघाला सातत्याने मला वाटतं आम्ही आरुषी 11 खडकी हा संघ जेव्हा जेव्हा आयोजन करतोय ना तेव्हा तेव्हा गिरेजवाडी हा संघ सातत्याने आमच्या आयोजनात खेळत असतो, परंतु गिरेजवाडी एकच सांगेन या क्रीडांगणावरती त्यांचा लक फॅक्टर कधीच ऑन नसतो, कारण धावसंख्या ही त्यांची फक्त 25च्या आतमध्ये थांबलेली आपण नेहमी पाहायला मिळते. आणि आता देखील तेच प्रकरण मैदानाच्या आतमध्ये घडले गेलंय. 25 धावा दाखल वरती 6 बाद झालेत आणि येणारे 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी टीम बल्लेचवाडी या संघ.
लेट्स प्ले गेम ऑन शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट 24 चेंडू आणि कराच्या त्या ठिकाणी विजयासाठी 26 धावा पहिला चेंडू लॉफ करायचा होता थर्ड मान रिझन मध्ये आपण पाहतो शतरक्षक 3-3 आहेत पण तो शेवटच्या क्षणाला चेंडू अडवले जातात त्यांनी पाहता पाहता या ठिकाणी 3 धावा कंप्लीट आहेत या 3 धावेच्या मदतीने स्वतःच आणि संघाचं अकाउंट बंद करत असताना फलंदाज पाहायला मिळतील पंढरीच्या बाट मधून या 3 धावा आल्यात परंतु स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय सॉरी दीपकच्या बाट मधून 3 धावा आल्यात आणि दीपकच्या बाट मधून सुरुवात तर दमदार केली शेवट कसा असेल असं म्हटलं जातं ना स्टार्टिंग चांगली करा शेवट गोड होणार पुन्हा तुम्ही पाहतोय कव्हर पॉईंटच्या मधला फटका गॅदर केला पण पाहतोय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि युक्तीचा वापर करत असताना फलंदाज पंढरीच्या बाट मधून हा येईल दमदार चौकार तर फलंदाज पंढरीच्या बाट मधून देखील एक चौकाराला 26 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आपण पाहतो तर पहिल्या षटकामध्ये दत्ताला पाहतोय शबोलून खेळण्याचा प्रयत्न केले जातात फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय आपण पाहतो 2 चेंडूवरती गॅदर केला चेंडू आणि पाहिलं गेलं तर शॉट बॅकवर्ड स्क्वेअरचा रेझरचा खेळाडू भरपूर वेगाने गेला आणि तिकडे 2 धावा मिळाल्यात या 2 धावेच्या मदतीने असंख्य दफलकावरती पाहिली गेली तर दाबी 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं 9 धावा दफलकावरती पाहायला मिळतात अजूनही मी म्हणेन इथे भरपूर धावांची गरज आहे शफल झालं वॉट अ टायमिंग आणि पाठवलंय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 4 फलंदाज पंढरीच्या बाट मधून चौकार चिमणीची वाडी 2 संघाचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे हा चेंडू देखील आपण पहिला पॉइंटच्या मधनं फटका गादर केलाय आणि सरळ पाठवलाय डीप एक्स्ट्रा पॉइंट मध्ये जमीनला दणदण करत सीमा बार पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात एकंदरीत 17 शेवटचा चेंडू शिल्लक सतरा धावा दफलकावरती बनवल्या गेल्यात 26 धावांची आवश्यकता असताना समीकरण राहिला 19 चेंडू आणि 9 धावांचं एक मोठा फटका या मॅच मध्ये विजय मिळवून देईल सफल झालेत पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये आपण पाहता फटका करेक्टली तुम्हाला पाहायला मिळाला आणि चेंडू सलगचा दुसरा पाठवलाय सीमा रेखा पार बॅक टू बॅक तिसरा चौकार फलंदाज पंढरीच्या बाट मधून आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा नाणेफेक करू साहिल 11 शेळंदवाडी या संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट चिमणीचवाडी या दोन्ही संघांचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत का या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आमच्या टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करेल कडकवाडी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती सन्माननीय पांडुरंगजी भोरा नेरगुड यांना विनंती करेल की तुमच्या शुभास या ठिकाणी आपण पहिल्या फेरीतील 4थ्या सामन्याचा नाणेफेक कंप्लीट करू 4 षटकांची ही देखील लढत असेल त्यानंतर सर्व मॅचेस या 3-3 षटकांच्या असतील आपण पाहिलं तर 3 दिवसामध्ये
4 संघ आम्हाला सापडले. जो एक्स्ट्रा गट होता, एक्स्ट्रा गटातून शाळेचीवाडी या संघ क्वालिफाय झाला. यावेळेस आपण पाहतो प्रॉपरली फटका लॉंग ऑनला आणि या ठिकाणी आपण पाहतो धावसंख्या दाफिलकावरती पाहायला गेली. या षटकाराच्या सहाय्याने 27 धावा बनवल्या गेल्यात. जिथे 26 धावा बनवायचे होता, टार्गेट होतं 26 धावांचा, 27 धावा बनवल्या गेल्यात. थँक्यू सो मच बलजवाडी या संघ. हार्ड लक बट गिरेजवाडी संघ 24 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता असताना मी म्हणून 7 चेंडूंमध्ये सामना फिनिश केलाय आणि बलजवाडी या संघाला विजय मिळवून दिलाय. या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे बलजवाडी संघ. खरतर खास करून फलंदाज पंढरीसाठी आणि आपण पाहतो इथून मान ऑफ द मॅचचा हिरो